खरं सांगायचं म्हणालो तर जेवढेही इन्फ्लुएन्सर्सला मी भेटलो भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर आणि मी जेवढं टेक्नॉलॉजीमध्ये राहिलो, मला एक गोष्ट कळाली, की टेक्नॉलॉजीची पण जी इम्प्रूव्हमेंट होतीये, फॉर एक्झाम्पल नवीन प्रकारचे ड्रोन्स येत आहे, नवीन माईक येत आहे, नवीन गॅजेट्स येत आहे. हे सगळे क्रिएटर इकॉनॉमीसाठी येत आहे एका प्रकारे. कारण की जो क्रिएटर पॅशनेट आहे आणि मे बी तो ट्रॅव्हल करतोय किंवा तो संगीत वाजवतोय किंवा तो काहीही करतोय. त्या मोमेंटला त्या त्या नाव N-O-W नावला कॅप्चर करण्यासाठी जेवढे इंट्युटिव्ह गॅजेट, तेवढं मोमेंट कॅप्चर होणार. आणि जरी आपण म्हणणार, की कोणाला किती मार्क आहे किंवा कोण काय करतंय आणि ती कॉम्पिटिशन. खरी जादू तर ह्या मोमेंट्समध्ये असते. सिंपल प्लेजर आपण जे म्हणतो. मी हे सगळं का सांगतोय? कारण की मला हे पाहिजे, की तुम्ही जे व्हिडिओ बघताय, तुम्हाला कळायला हवं, की तुमची ती स्पेशल मोमेंट काय आहे? तुमची ते गिफ्ट काय आहे, जे तुम्ही रेकॉर्ड करू इच्छिता? जर तुमच्याकडे काही गिफ्ट आहे, तर तुम्ही का मागे आहे आज? फॉर एक्झाम्पल 2010च्या दरम्यान मला वाटतंय Facebook पहिल्यांदा आलेलं. माझ्या मित्रांमध्ये मी पाहिलं कोणी Facebook अकाउंट बनवतंय, कोणी नाही बनवत आहे, कोणी डिलेमामध्ये आहे. पण आज सगळ्यांकडं Facebook अकाउंट आहे. बरं हेच नाही, आज आई-वडील Facebookवर आले आणि मुलं Instagram आणि बाकी सोशल मीडियावर स्विच झाले आहे. तसंच कंटेंट क्रिएशनची जर्नीमध्ये मी एवढा ऑप्टिमिस्टिक आणि पॉझिटिव्ह आहे, की जर तुम्ही विचार करताय, की ही जर्नी करायची की नाही? तो प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत भेटलं असणार, असा माझा अंदाज आहे. आणि जर नसेल भेटलं, तर अजून व्हिडिओ बघत राहा.